गीताशास्त्राची प्रवृत्ती का झाली, का गीताशास्त्र अर्जुनाला सांगावं लागलं, मग अर्जुन कोण आहे, याकरता महाभारत सुद्धा सांगणं क्रमपात्र आहे, क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून महाभारताचं वर्णन ज्ञानोबराय या ठिकाणी करतात. महाभारताचं वर्णन करत असताना ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात की अनेक प्रकारचे इतिहास महाभारताच्या आश्रयाला आलेले आहेत आणि त्यामुळे त्या इतिहासांना एक प्रकारची विशेष शोभा प्राप्त झालेली आहे. आणि ही शोभा कशी प्राप्त झाली हे सांगण्याकरता काही दृष्टांत दिलेले आहेत. त्या दृष्टांताचा विचार आपला सुरू आहे. 43 क्रमांकाची ओळी सुरू आहे. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेत वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जिया परी. बगीच्यामध्ये वसंत काळ आला म्हणजे बागेमध्ये पहिल्यापासून अधिक सौंदर्याची वनश्रीची खाण उघडते. हे उदाहरण दिलेलं आहे. वसंत ऋतू आल्यानंतर बागेमध्ये जी काही फळं असतात, फुलं असतात, ती सगळी बहरून जातात. ज्ञानोबराय म्हणतात उद्यानी माधवी घडे. माधवी म्हणजे वसंत ऋतू. तो उद्यानामध्ये त्या ठिकाणी आला म्हणजे तो काय आपल्याला दिसत नाही आलाय म्हणून. हा काळ आहे वसंत ऋतूचा काळ. आणि हा वसंत ऋतूचा काळ आला, ओळखायचं कशावरून म्हणजे उद्यानी माधवी घडे, तेत वन शोभेची खाणी उघडे. वनामध्ये आपोआप शोभा निर्माण होत असते. नवे नवे खाणी उघडे म्हणतात, म्हणजे शोभेची खाण त्या ठिकाणी जणू काय उघडली असं वाटतं. नवीन नवीन पालवी येते, त्या ठिकाणी झाडाला मोहर येतो, फुलं येतात आणि फुलं येऊन पुढे काय होतं, आणखीन फळं सुद्धा येतात. ना तरी ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्याशी. वसंताचा आला, फळी फुली आपुला, गगनाचिया ढाळा पेलती झाडे. अनेक ठिकाणी ज्ञानोबरायांनी, मला वाटतं ही अमृतानुभवाची होई, वसंताचा आला, वसंताचे रिगवणे, दिसे का जाणीजे, जाणीजे झाडाचे नि साजेपणे. साजेपणे सांगती ज्ञान. वसंत ऋतू आलेला आहे कशावरून कळतं, झाडं सुंदर दिसायला लागली, शोभिवंत दिसायला लागली, फुलांनी फळांनी भरलेली दिसली की समजायचं कोणता ऋतू आलेला आहे, वसंत ऋतू आलेला. म्हणून उद्यानी माधवी घडे, तेत वनशोभेची खाणी उघडे, आदिला पासोनी अपाडे जियापरी. अगोदर झाडं शोभिवंतच असतात, पण अगोदरच्या पेक्षा झाडं आणखीन शोभिवंत दिसू लागतात. हा दृष्टांत कशा करता दिलेला आहे, सिद्धांताची ओवी खाली आलेली आहे. तैसे व्यास हा सिद्धांत आहे. म्हणजे पूर्वी इतिहास होतेच, परंतु ते सगळे इतिहास जे आहेत त्या इतिहासांनी महाभारताचा आश्रय केलेला असल्यामुळे त्या इतिहासांना आणखीन शोभा आलेली आहे. नवे नवे त्या इतिहासांना जसं उद्यानी माधवी घडे, आता इथे उद्यान आहे इतिहासांचं आणि त्यांना आश्रय मिळालेला आहे महाभारतामध्ये. महाभारतच जणू काही वसंत ऋतूसारखा आहे.
आणि वसंत रूपी महाभारतामध्ये सगळ्या इतिहासांनी आश्रय केलेला असल्यामुळे ते इतिहास आणखीन फुलून गेलेले आहेत, किंबहुना त्या इतिहासांना फळ आल्यासारखं झालेलं आहे. हे सगळे इतिहास अनेक पुराणामध्ये आलेले आहेत किंवा इतिहास अनेक इतर ग्रंथामध्ये आलेलेच आहेत. परंतु व्यास महर्षींनी काय केलं? एवढी 17 पुराणं कोण वाचत बसणार आहे? एवढे अनेक ग्रंथ कोण वाचत बसणार आहे? म्हणून सगळे पुराणं म्हणा, सगळे इतिहास म्हणा, ते सगळे एकत्र केले आणि महाभारत त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि महाभारतामध्ये नाना कथारूपी भारती प्रगटली असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाची. सगळे विश्वातले इतिहास, त्या इतिहासांना असं वाटायला लागलं की आपण सुद्धा आश्रय केला पाहिजे. कोणाचा? महाभारताचा. आणि महाभारताचा इतिहासांनी आश्रय केला. आपण पाहतो सगळे इतिहास अन्य पुराणात किंवा अन्य ग्रंथात आलेले सगळे इतिहास महाभारतात आलेले आहेत. पण महाभारतामध्ये त्यांनी आश्रय केलेला असल्यामुळे जसं वसंत ऋतू आल्यानंतर झाडं जे असतात फळांनी आणि फुलांनी बहरतात, तसे इतिहास बहरलेले आहेत. किंवा त्या इतिहासांना एक प्रकारचं फळ आलेलं आहे, ते फलद्रूप झालेले आहेत. महाभारताच्या माध्यमातून तो इतिहास ऐकला की आपल्याला विशेष त्या ठिकाणी आनंद वाटतो, विशेष रस निर्माण होत असतो. अन्य पुराणामध्ये सुद्धा इतिहास आलेले आहेत. आता साधं द्रौपदीचं वसरान आपण नेहमीच ऐकतो, पण महाभारतामध्ये त्याचा विचार विशेषत्वाने सांगितला आहे. द्रौपदीला त्या ठिकाणी बोलावलं गेलं, द्रौपदीला सांगितलं गेलं, बाबा तू त्या ठिकाणी, तुला आम्ही जिंकलेला आहे. द्रौपदीने प्रश्न केलेला आहे, पहिल्यांदा जर तुम्ही हारलेले आहेत तर तुम्हाला मला डावावर लावण्याचा कोणताही अधिकार नाही. परंतु तरी सुद्धा द्रौपदीच्या केशाला धरून त्या दुःशासनाने आणलं. सगळे लोक पाहत होते, द्रौपदी सगळ्यांना विचारत होती. आणि मग शेवटी मात्र धर्मराजाला, आपलं धृतराष्ट्राला वाईट वाटलं बरं का. धृतराष्ट्राने ते थांबवलंय आणि धृतराष्ट्राला वाईट वाटलं. एवढी आपली कुलवधू आणि तिची एवढी प्रतारणा झाली. द्रौपदीला सांगितलं, मी तुला 3 वर देतो, ते 3 वर तू माग. तुझी विटंबना झाली ना, त्याच्या मोबदल्यात मी तुला आता किती वर देणार आहे? 3 वर देणार आहे. आता द्रौपदी तसं पाहायला गेलं तर काही मागू शकत होती. 3 वरात सगळं राज्य आम्हाला द्या म्हणू शकत होती. द्रौपदीने काय मागितलं? द्रौपदी म्हटली, काही नाही, माझ्या पतींना तुम्ही जे काही बंधनात टाकले, त्यांचं सगळं हरण केलंय, पहिलं त्यांना मुक्त करा. दुसरं, माझ्या पतींची सगळी शस्त्रास्त्र आहेत ती त्यांना परत द्या. आणि 3रा वर, ती म्हटली, मला 3रा वर नको, माझ्या पतींना सोडले, तुम्ही शस्त्रास्त्र दिलीत, आता ते एकदम समर्थ आहेत, ते परत राज्य घेत आहेत माझं. म्हणजे असे काही इतिहास आहेत, ते सगळे इतिहास महाभारताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेले आहेत. द्रौपदी जेवढी दयाळू आहे तेवढीच द्रौपदी स्वाभिमानी सुद्धा आहे. भागवतामध्ये द्रौपदीचं चरित्र वेगळं आहे आणि महाभारतामध्ये मात्र द्रौपदीचं चरित्र वेगळं आहे. भगवान परमात्मा शिष्टाई करता जायला लागले तर द्रौपदीने भगवंताचे हात धुत असताना, म्हणजे जेवण वगैरे झालं, हात धुत असताना, पाणी टाकत असताना मध्येच पाणी थांबवलं आणि म्हटली, देवा तू कुठं चाललेलं आहे आता? म्हटले, शिष्टाई करायला. काय सांगितलंय धर्मराजाने? धर्मराजाने सांगितलं, आम्हाला युद्ध नको, 5 गावं दिलं तरी आम्ही शांततेत सगळं घेणार आहे, आपल्याला कशाला युद्ध पाहिजे, भांडणं नको आपल्याला. द्रौपदीने सांगितलं, कोणी काही सांगितलं असतं तर चांगलं, ठीक आहे, तू ऐकून घे,
पण लक्षात ठेव, मी माझा अपमान कधी विसरणार नाही, युद्ध झालंच पाहिजे म्हटले. कारण दुष्टांना किती समजून सांगितलं तरी दुष्ट लोक ऐकत नाहीत. दुष्टांना शेवटी दंड करणं हाच त्यातला उपाय असतो. म्हणजे अशा प्रकारचे अनेक इतिहास. ना तरी उद्यानी माधवी घडे, तेथ वनशोभेची खाणी उघडे. किंवा आणखीन एक उदाहरण दिलंय पुढच्या ओळीमध्ये, वाचा पुढची ओळी. नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. ज्ञानोबराय म्हणतात घनीभूत सुवर्ण आहे. सुवर्णाची एखादी लगड असेल, सोन्याची लगड आहे, सोन्याचं बिस्किट आहे, असं जर पाहिलं तर ते सोन्याचं किती सोनं असलं तरी ते सोनं एवढं शोभिवंत दिसत नाही. हो, गुरुवरे बाबा सांगत असतात, म्हणजे विनोद सांगत असतात. कोणीतरी एक सुनबाई होती, ती बाहेर गेल्यानंतर बाकीच्या बाया हेनवू लागल्या, आमच्याकडे एवढं सोनं आहे, आमच्याकडे, आणि तुझ्या एवढं श्रीमंत असून तुझा सासरा, तुझ्याकडे काहीच सोनं नाही. मग त्या सासऱ्याला आला राग. त्याने दुसऱ्या दिवशी आपल्या सुनबाईच्या गळ्यामध्ये सोन्याची वीटच बांधली. म्हटली जा आता ही सोन्याची वीट घालून. मग ती सोन्याची वीट घालून त्या बायांच्या मध्ये आली. आता सोन्याची वीट काही शोभिवंत दिसते का? हो, दोरी बांधलेली सोन्याची वीट, आणि आली घालून फिरायला. ती सोन्याची वीट सुवर्ण दिसत नाहीत, तिचे अलंकार करावे लागतात आणि मग ती शोभिवंत दिसत असते. ज्ञानोबराय म्हणतात ना तरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळीता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. पण त्याचे अलंकार तयार केल्यानंतर किती सुंदर दिसतात. अलंकाराशिवाय शोभा नाही. तसं त्या ठिकाणी व्यास महर्षी हे सुंदर असे सुवर्णकार आहेत. आणि व्यास महर्षींनी इतिहास वगैरे होते पुराणे, पूर्वीचेच इतिहास आहेत. अहो, कौरव पांडवांचं युद्ध झालं. आता युद्धाचा इतिहास सांगायचा आहे, सांगितला बाबा. पहिल्या दिवशी एवढे सेनापती होते, हे सेनापती होते, दुसऱ्या दिवशी हे सेनापती होते, पहिल्या दिवशी यांचं एवढं सैन्य मारलं गेलं, दुसऱ्या दिवशी यांचं सैन्य मारलं गेलं, झालं महाभारत. पण हे म्हणजे लगडीसारखं झालं, साधारण सोनं झालं. व्यास महर्षी म्हणजे व्यासे सहजे सूत्रे बळी म्हटलंय. सुंदर असे सुवर्णकार आहेत व्यास महर्षी. आणि त्यांनी सगळे हे इतिहास जे असतील ते असे काही घडवले त्या महाभारतामध्ये, असं अलंकारिक भाषेमध्ये वेगवेगळ्या कथेच्या माध्यमातून. या कथासुद्धा सांगत असताना वेगवेगळ्या रसातून त्या कथा सांगितल्या. आणि म्हणून त्या इतिहासांना एक आगळी आणि वेगळी शोभा प्राप्त झालेली. ते इतिहास ऐकत असताना, वाचत असताना माणसाला वृक्ष वाटत नाहीत. अनेक इतिहास सांगितले, पण ते ऐकत असताना माणसाला आनंद वाटतो. अहो, व्यास महर्षींनी हा इतिहासच सांगितला, पण इतिहास सांगत असताना किती त्याचा विस्तार केलाय बघा तुम्ही. भीष्माचार्य शरपंजरी पडले. पडल्यानंतर भगवान परमात्मा स्वतःहून त्या भीष्माचार्यांना भेटायला गेले. एकटे गेले का सगळ्या पांडवांना घेऊन गेले? पांडवांना घेऊन गेले. आता पांडवांना घेऊन गेलेले भीष्माचार्य भगवान परमात्मा, आणि मग भगवान परमात्म्याची स्तुती वगैरे केली भीष्माचार्यांनी. आणि स्तुती केल्यानंतर भीष्माचार्यांनी त्या पांडवांना उपदेश करावा असं भगवंताला वाटलं. तसं तर भगवान परमात्मा सुद्धा उपदेश करू शकलेच असते, परंतु भीष्माचार्यांच्या मुखातून उपदेश करत असताना जवळजवळ शांतीपर्व नावाचं प्रकरण आहे, 80 का 90 अध्यायाचं. आणि त्या शांतीपर्वामध्ये आता शरपंजरी पडलेला मनुष्य पण काय इतिहास सांगायला सुरुवात केली. हे वेगवेगळे इतिहास सांगितले.
दान धर्म सांगितले, दान कसं केलं पाहिजे, राजधर्म सांगितले, श्री धर्म सांगितले, भगवत धर्म सांगितले, मोक्ष धर्म सांगितले, सगळे धर्म सांगितले. अगदी राजाच्या धर्मापासून सुरुवात केली ते मोक्ष धर्मापर्यंत सुरुवात. असे आख्यानं सांगितले त्याच्यामध्ये. फार सुंदर सुंदर आख्यानं, आपण कधी ते ऐकली सुद्धा नाहीत आख्यानं. हो, विदुला नावाची एक बाई आपली क्षत्रिय स्त्री आहे. तिचा मुलगा युद्धामध्ये पराजित झाला. पराजित झाल्यानंतर आला आणि निरुत्साही झाला, काहीच करेन असा झाला. मग त्या विदुला नावाच्या आपल्या आईने आपल्या मुलाला उपदेश करून परत त्याला युद्धाकरता प्रवृत्त केलं. अरे बाबा, जीवनामध्ये आळस काही कामाचा नाही. तू युद्धामध्ये मेलास ना तरी चालेल, मेला तर तुला त्या ठिकाणी स्वर्ग प्राप्त होईल. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम. अहो, अनेक प्रकारे तो मुलगा म्हणायला लागला का, आई मी मेल्यानंतर मी तुझा एकुलता एक मुलगा आहे, मी तुझा एकुलता एक आधार आहे, तुझी काय अवस्था होईल, म्हणजे माझी काही अवस्था होऊ दे, मर पण तिकडं जा, हे तो झोपू नको, घरी काहीतरी कर, एक तर पारायण कर नाही तर घरी काम कर. नुसता खातून झोपतून काहीच करत नाही, चालत नाही बाबा तसं. तुझं हेही जाईल आणि तेही जाईल. आख्यानाच्या माध्यमातून सांगितलं. मागे मी सांगून आलो, एक गौतमी नावाची आई होती. तिचा एकुलता एक मुलगा, त्याला सर्पदंश झाला आणि तो मरण पावला. एका व्याधाने पाहिलं, साप चावलेला पाहिलेलं, आणि त्या व्याधाने तो साप पकडला आणि सापाला पकडून त्या बाईकडे घेऊन आला. सांगा काय करायचं, या तुमच्या एकुलत्या एका मुलाला हा चावलाय आणि याला मारायचं आहे, आता याचे तुकडे तुकडे करून मारू का, याला अग्नीत टाकू का, जाळ, काही करू नको, सोडून दे म्हणे. अहो, का सोडून द्यायचा, तुमचा एकुलता एक मुलगा याने मारलेला आहे. ती बाई म्हणते, बाबा जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने त्या ठिकाणी मरत असतो. तो म्हटला मला हे पटत नाही, मी सर्पाला त्या ठिकाणी मारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जरी त्याची दया येत असेल, तुमचा जरी स्वभाव साधू असला तरी मी व्याध आहे, अर्जुनक नावाचा व्याध आहे. शेवटी सर्प बोलायला लागला, बाबा माझं काय चुकलं, मला वरून आज्ञा आली याला चाव, म्हणून मी चावलो. म्हणजे तुला कोणाची आज्ञा आली? मृत्यू नावाची देवता आहे, ती देवता सगळं काही सांगत असते. म्हटली त्या देवतेला बोलव. मग देवतेचा अपराध आहे म्हणे, त्या का विनाकारण या बाईच्या मुलाला चावला. ती मृत्यू देवता ती म्हटली मी काय करू, मला वरून काळाचा आदेश जसा आला तसा मी वागतो. आणि शेवटी काळदेवतेने येऊन समजून सांगितलं, म्हणजे आम्ही कोणाला त्रास देत नसतो, आम्ही कोणाला मारत नसतो, ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला मारत असतं, ज्याचं त्याचं कर्म ज्याला त्याला दुःख देत असतं. आम्ही फक्त काय करतो, ते कर्म लक्षात ठेवतो आणि त्याच्यानुसार त्याची योजना करतो. म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास सांगितले. घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण, मग अलंकारी बरवेपण निवाडू दावी. असा इतिहास वाचायचा म्हटलं तर वृक्ष वाटतो. अशा नुसत्या युद्धाच्या गोष्टी वाचल्या तर माणसाला कंटाळा येईल. परंतु व्यास महर्षींनी काय केलं, या सगळ्या इतिहासांना एक वेगवेगळ्या प्रकारे कथेच्या माध्यमातून अलंकारिक अशी भाषा वापरून, नवरस त्याच्यामध्ये वापरून ह्या सगळ्या कथा सांगितलेल्या असल्यामुळे तैसे व्यासोक्ती अलंकारिले, आवडे ते बरवेपण पातले. हे जानोनी काय आश्रईले, ते जानोनी काय आश्रईले इतिहासी. ज्ञानोबरांची संकल्पना आहे. म्हणजे तैसे व्यासोक्ती अलंकारले, व्यासांची जी उक्ती आहे, म्हणजे व्यासांची उक्ती म्हणजेच महाभारत आहे. आणि व्यासांच्या या महाभारतामध्ये व्यासोक्ती अलंकारिले, इतिहास जे होते ते अलंकृत झालेले आहेत. इतिहासांना व्यासमहर्षींनी थोडं वेगळ्या भाषेत सांगितलं आहे, नवरस त्याच्यामध्ये ओतून सांगितलं आहे. आणि म्हणून आवडे ते बरवेपण पातले, त्या इतिहासांना एक प्रतिष्ठा प्राप्त झाली, मान्यता प्राप्त झाली.
इतिहास जे आहे त्यांनाही असं वाटत होतं आपल्याला कोणीतरी स्वीकारावं, आपलाही लोकांनी अंगीकार करावा, आपल्याला कोणीतरी वाचावं. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात त्या इतिहासांना असं वाटलं की ठीक आहे, चांगलं आपल्याला आता प्रतिष्ठा प्राप्त झाली, बर्वे पण प्राप्त होत आहे. आणि म्हणून ते जाणोनी काय आश्रयिले इतिहास. म्हणून त्या इतिहासाने मला असं वाटतं हे सगळं जाणून आपल्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल, आपल्याला चांगुलपणा प्राप्त होईल, अनेक लोक आपल्याला वाचतील. अहो ते जरी इतिहास आहेत, ते ज्ञानोबारायांना ते इतिहास दिसत आहेत आणि ते इतिहास जणू काय त्यांना वाटतंय आपल्याला महाभारतात गेल्यानंतर खूप चांगुलपणा प्राप्त होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल. म्हणून सगळ्या इतिहासांनी कोणाचा आश्रय केला? ते जाणोनी काय आश्रयिले इतिहास. ते जाणून इतिहासांनी कशाचा आश्रय केलेला आहे? महाभारताचा आश्रय केला आहे. म्हणजे काय? लहानाने किंवा हलक्याने मोठ्याचा आश्रय केला तर त्याला आपोआप मोठेपणा प्राप्त होत असतो. हा, प्रसिद्ध व्हायचा असेल ना तर लहानाने कोणाचा आश्रय करावा? मोठ्याचा आश्रय करावा. अहो साधी लाकडं आहेत, नाथ महाराजांनी उभी दिली, पण त्या लाकडांनी चंदनाची संगती केली तर ती लाकडं देवाच्या डोक्यावर जाऊन बसतात. ती निर्जीवी देवाची निडळी बैसका केली, चंदनाची ने अंगा निळे शिवतले निंब होते जे जेवळे. अहो निर्जीव असलेला लिंब आहे ज्ञानोबराय म्हणतात. आणि त्या लिंबावरून चंदनाच्या अंगावरून आलेला वारा गेला, परिणाम असा झाला ते लिंबाची झाडं जी आहेत त्याची पानं सुद्धा सुगंधी झाली. एका माणसाला चंदन मिळाला नाही म्हणून त्याने ती लिंबाची पानं तोडली आणि देवाच्या डोक्यावर जाऊन वाहिली. आता लिंब देवाच्या डोक्यावर जाऊन बसला, त्याला जर कारण काय असेल तर चंदनाची संगती. साठी किंवा केवळ पाहे पा जड मुडे चंदना सभोवती झाडे ते सुगंध होणे लाकडे मोल गाढे पावली. अचेतन काष्टे सर्वथा चढली देव ब्राह्मणाचे माथा त्याचा पांग पडे श्रीमंता राजे तत्वता वंदिती. म्हणून महाभारताचा आश्रय या कशाने केला? सगळ्या इतिहासांनी केला. आणि म्हणून त्यांना सुद्धा एक प्रकारची काय झाली? प्रतिष्ठा प्राप्त झाली. ह्या सगळ्या इतिहासांनी व्यास महर्षींच्या बुद्धीचा आश्रय केला. व्यास महर्षी जे आहे ते श्रेष्ठ आहेत आणि म्हणून महाभारतामध्ये सगळे इतिहास वगैरे आले आणि इतिहासांना सुद्धा एक प्रकारचं चांगुलपण प्राप्त झालं, प्रतिष्ठा प्राप्त झाली, मान्यता प्राप्त झाली. केवळ इतिहासाचंच नाही तर पुढे ज्ञानोबाराय सांगतात पुराणांना सुद्धा नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी. वाचा पुढचे होई. हा, नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानिव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. नाना किंवा ज्ञानोबाराय म्हणतात पुरतीये प्रतिष्ठे लागे, पूर्ण मोठेपणा मिळावा म्हणून. सानिव धरोनी अंगी, त्यांनी अंगामध्ये काय धरला? लहानपणा घेतला, नम्रता घेतली. आणि पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. ही सगळी जी पुराणं आहेत त्यांनी सुद्धा वेगवेगळी छोटी छोटी आख्यानाचं रूप धारण केलं आणि ती सगळी महाभारतात येऊन बसली. वास्तविक पाहता पुराणं ही काय आहेत? मोठी आहेत. किती पुराणं आहेत? 18 पुराणाचा विचार आहे. चहुवेदी जाण 18ही पुराणे. आपण पुराणाचा विचार मागे करून आलोय. हे सगळे 18 पुराण आहेत. पण पुराण कोण वाचतो? कोणी अजून पुराण महाभारत सुद्धा कोणी वाचत नाही हो.
मागे एका मनुष्याने मला महाभारतातले खंड सगळे आणून दिले, मलाही वाचायला नाही झालं अजून, पण मी म्हटलं एवढं खर्चिक तुम्ही घेतलं, वाचलं का? म्हटलं वाचायसाठीच आणलं होतं. मग का नाही वाचलं? घरात नेल्याबरोबर आई म्हटली आपल्या घरात महाभारत ठेवू नको, महाभारत होईल. ही अंधश्रद्धा आहे बरं का, त्याने काय महाभारत होत नाही, उलट महाभारत वाचलं पाहिजे. अहो किती पुण्यवान ग्रंथ आहे हा. जन्मेजयाचे आवळीला दोष हारले म्हटले, ते तर कळाविद पण कळा, पुण्याशी प्रताप आगळा. म्हणून जन्मेजयाचे आवलीला दोष हारले. जन्मेजय ब्रह्महत्येतून मुक्त झाला, एवढा मोठा ग्रंथ आहे, पवित्र करणारा ग्रंथ आहे. आता अवधारा कथा गहन, सकळ कौतुका जन्मस्थान, विवेक तरुचे, अभिनव उद्यान विवेक तरुचे म्हटलंय. पुढे म्हणतात ज्ञानोबाराय, जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारित. किंवा मागे सुद्धा ज्ञानोबारायांनी वर्णन करताना असं वर्णन केलं की परमधाम प्रगट, सर्व विद्याचे मूळपीठ, शास्त्र जाता वरिष्ठ अशेषांचे, ना तरी सकळ धर्माचे माहेर, सज्जनांचे जिव्हार, लावण्य रत्न भांडार शारदेचे. असं महाभारत लोक घरात ठेवत नाहीत. पुराण 18 पुराण आहेत आणि 18 पुराणामध्ये खूप विचार सांगितलेला आहे. परंतु व्यास महर्षींनी असा विचार केला की आपण कोण 18 पुराण वाचत बसणार आहे. व्यास महर्षींना जगाची तळमळ लागलेली आहे, सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे, सगळ्यांना ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. म्हणून व्यास महर्षींनी पुराणं कोणी वाचणार नाही म्हणून पुराणातलं सगळं थोडे थोडं आख्यान घेतले आणि ही सगळी पुराणं महाभारतात आणली. पण महाभारत वाचलं ना, सगळी पुराणं वाचल्याचं सुद्धा फळ मिळतं, कारण महाभारतात सगळ्या पुराणाचं सार आलेलं आहे. पण ज्ञानोबाराय म्हणतात, नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुणी अंगी. पुराणं फार मोठी आहेत हो. पुराणांची संख्या जर आपण पाहिली तर फार श्लोक संख्या आहे पुराणामध्ये सुद्धा. भागवत पुराणाची संख्या किती आहे? श्लोक संख्या 18,000. महापुराण आहे भागवत. अशी अनेक महापुराणं सांगितलेली आहेत. नारद पुराण आहे, लिंग पुराण आहे, ब्रह्मवैवर्त. काल आपण नावं सगळी पाहून आलोय. पूर्वी पुराण एकच होतं असं म्हणतात, पण व्यास महर्षींनी त्याचे 18 विभाग केलेले आहेत. पण तरी सुद्धा पुराणांना असं वाटलं आम्ही एवढे असून सुद्धा, मोठे असून सुद्धा आमच्याकडे कोणीच येत नाही. आळंदीतला एकही मनुष्य आमच्याकडे येत नाही, कुठलाच एकही मनुष्य आमच्याकडे येत नाही. आमची रचना करून उपयोग काय, आमचा फायदा काय? म्हणून त्या ज्ञानोबाराय म्हणतात, त्या पुराणांना असं वाटलं एवढं मोठं होण्यापेक्षा थोडं आपण लहान हो. काय मोठं होऊन प्रतिष्ठा मिळत नसेल तर माणसाने लहान व्हावं, चांगल्याच्या संगतीत. मोठं होऊन स्वतंत्र राहण्यापेक्षा लहान होऊन मोठ्याच्या संगतीत राहावं आणि मोठ्याच्या संगतीत आपलं कल्याण करून घ्यावं. तसं पुराणांना असं वाटू लागलं आपण आहोत मोठे, ठीक आहे, पण मोठं असल्यामुळं काही आपल्याकडे कोणी येत नाही, कोणी वाचत नाही. म्हणून नाना पुरतीये प्रतिष्ठे लागे, पूर्ण प्रतिष्ठा मिळावी. पूर्ण प्रतिष्ठा कशात आहे पुराणांची? अरे एखाद्याने मला वाचला आणि त्याचं जीवनाचं कल्याण झालं, त्याला मोक्ष मिळाला, देव मिळाला, झालं माझी प्रतिष्ठा. म्हणून पूर्ण प्रतिष्ठा मिळावी असं पुराणांना वाटलं. म्हणून नाना पुरतीये प्रतिष्ठा लागी, सानिव धरुणी अंगी. त्या पुराणांनी काय केली? सानिव धरली. सानिव म्हणजे ती पुराणं काय झाली? लहान झाली.
नम्रता धारण केली किंवा लहान झाली. किती लहान झाली म्हटले, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आले. त्या पुराणाने, एवढं मोठं पुराण आहे पण ते आख्यान झालं. म्हणजे सगळ्या पुराणाचं सार महाभारतात आख्यान रूपाने आलेलं आहे. आख्यान रूपे जगी भारता आली. ही जगातली पुराणं जी आहेत ती महाभारतात आलेली आहेत, लहान झालेली आहेत. कशा करता लहान झालेली? महाभारताचा जर आपण आश्रय केला तर आपल्याला पूर्णता प्राप्त होईल, पूर्ण प्रतिष्ठा प्राप्त होईल. म्हणून महाभारतामध्ये सगळ्या पुराणांच्यातली आख्यानं आपल्याला सापडतात. आता कोणत्या कोणत्या पुराणातली आख्यानं कशी महाभारतात आलेली आहेत हे पाहण्याकरता पहिलं पुराणं वाचली पाहिजेत, नंतर महाभारत वाचलं पाहिजे. आपण पुराणही नाही वाचलेली आणि महाभारतही नाही वाचलं. आपण वाचन करतो म्हणजे हो, लागू पुरता उतारा. हो, तो विषय आला की ते ग्रंथ उघडायचे. आता एका दिवसात थोडं ग्रंथ ते महाभारत वाचायचं असेल तर त्याला अनेक वर्ष लागतात. पुराणं वाचायचे असेल तर अनेक वर्ष लागतात. वाचली पाहिजेत. कोणी महात्म्याचं मी ऐकलं, ते म्हणले मी रोज एक पुराणातला एक तरी अध्याय वाचल्याशिवाय झोपतच नाही. त्यामुळं सगळी पुराणं माझी वाचून झाली. हो, सगळी पुराणं माझी वाचून झाली. झोपत नाही म्हणतात ते. बाबा झोपते, जाऊ द्या. हा, आपण प्रवचनात झोपतो, ते म्हणले मी पुराण वाचल्याशिवाय झोपत नाही. म्हणून नाना पुरती प्रतिष्ठे लागी सानिव धरुणी अंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आले. अहो, भागवतातले अनेक प्रसंग पुराणातले, लिंग पुराण असू द्या, नारद पुराण असू द्या, भविष्य पुराण असू द्या, अनेक प्रसंग त्या ठिकाणी महाभारतामध्ये आलेले आहेत. हो, एक मी आजच महाभारतातला एक प्रसंग वाचला. कोणीतरी सज्जन मनुष्य होता, धन प्राप्ती करायची होती. पुराणात तीच कथा आहे पण महाभारतात ते आख्यान आलेलं आहे. नाही आपल्याला पूर्ण महाभारतात वाचता आलं ना तर कमीत कमी महाभारतातलं शांती पर्व वाचायचं आणि अनुशासन पर्व वाचायचं. त्याच्यात भरपूर आख्यानं आलेले आहेत. बाकी सगळी समजा कथाच आहे. सज्जन मनुष्य होता, त्याला धनप्राप्ती करायची म्हणून अनेक देवाची त्याने उपासना केली. पण अनेक देवांची उपासना करून सुद्धा धनप्राप्ती झाली नाही. म्हणून त्याने ठरवलं आता अशा देवाची उपासना करायची की ज्या देवाची उपासना कोणीच करत नाही, म्हणजे आपल्याला धनप्राप्ती होईल. आणि म्हणून त्याने ढग आलेले होते, त्या ढगातच देव बघितला. ढगाचा आकार झालेला होता देवासारखा. म्हटलं हाच देव आहे आणि ह्याचीच उपासना करायची. त्या देवाची त्याने उपासना केल्यानंतर तो ढग प्रसन्न झाला. ढगात एक देव वसलेला होता, त्याचं नाव कुंडलधार. कुंडलधार देव होता. तो प्रसन्न झाला. म्हणला काय पाहिजे बाबा तुला? नाही नाही काय नाही म्हटले, अनेक देवाची उपासना केली, पैसे पाहिजे होते, धन पाहिजे, पण धनच मिळत नाही. म्हटले आता माझं काम फक्त पाणी देण्याचं आहे बाबा. पाणी किती पाहिजे मी तुला देऊ शकतो. तू माझी उपासना केली, मी तुझ्या प्रसन्न झालो. नाही नाही मला जे पाहिजे ना ते तुम्ही द्या. मग त्या देवाने दुसऱ्या देवांची उपासना केली. दया आली त्याची विचारायची. तो देव प्रसन्न झाला. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला? म्हटले आमचा एक भक्त आहे बाबा, त्याचं कल्याण होईल असं तुम्ही काहीतरी करा. त्याला धर्मात प्रवृत्त तो होईल असं तर तुम्ही काहीतरी करा. त्याने धन नाही मागितलं, कारण देवाला असं वाटलं याचं अत्यंतिक कल्याण झालं पाहिजे. मग तो जो मनी भद्र नावाचा देव होता त्याने प्रसन्न झाल्यानंतर म्हटलं मी त्याचं कल्याण कशात आहे ते करतो. त्या माणसाला स्वप्नामध्ये त्या देवाने सगळं शरीराचं नश्वरत्व दाखवलं, म्हणजे अनेक मेलेली माणसं दाखवली आणि त्याला वैराग्य निर्माण झालं. म्हणजे आपण सुद्धा मेलेलो आहोत असं त्याला दिसलं. दिसल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी उठला आणि मग म्हटलं आता धन नको बाबा, उद्या आपण मरू की नाही मरू सांगता येत नाही. धन शेवटी अशाश्वत आहे, जाणार आहे. शाश्वत काय? परमात्मा आहे. मग परमात्म्याचं चिंतन करायला तो गेला. प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाला, त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त झाल्या.
मग आता त्याला इतकी धार्मिक भावना त्या ठिकाणी प्रवृत्त झाली, तो रिद्धी सिद्धी सुद्धा नको म्हणायला लागला आणि शेवटी त्याला देवाची प्राप्ती झाली. कशा करता ही कथा सांगितली म्हटले, एखाद्या माणसाला धर्मात प्रवृत्त करणं, एखाद्या माणसाला पाहिजे ते देणं हा खरा धर्म नाही, त्याला धर्मात लावणं हा खरा धर्म आहे. पैसे देणं हा धर्म नाही, लौकिक गोष्टी देणं हा धर्म नाही, त्याला चांगल्या कर्मात प्रवृत्त करणं हा खरा त्याच्यावर केलेला उपकार आहे. म्हणून असे अनेक आख्यान आहे जे आहेत. नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी, सानिव धरुणी अंगी, पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली. असे अनेक पुराण आहेत. ज्यांनी पुराण वाचली सगळी आणि ज्यांनी महाभारत वाचले तोच हे सांगू शकतो. आता मी काही पुराणही वाचली नाही, सगळी महाभारतही पूर्ण वाचलं नाही, पण ज्यांनी महाभारताचा अभ्यास केलेला करणारी माणसं आहेत बरं का. आता इथे जरी कमी असली तर हे लाईव्ह ऐकणारी काही माणसं आहेत, ते मला मेसेज करतात. जे मला इथे मी प्रश्न सांगतो ना ते उत्तर पाठवतात तिकडून. ह्या पुराणात अशी कथा आलेली आहे, ती महाभारतात अशी आलेली आहे. जे असे काही लोक आहेत बाहेर ऐकणारे, लाईव्ह ऐकतात, ज्यांचं महाभारत सुद्धा झालेलं आहे, सगळी पुराणं वाचून झालेली. तुम्हाला वाटत असेल इथं 50 माणसं दिसतात, हे 50 नाही, बाहेर 5000 ऐकतायत. ते मला पाठवतात लिहून. मागे तो फारा शब्द होता, फारा शब्दाचा अर्थ मला कळला नव्हता. एक पुण्यातल्या एक बाई आहेत, त्यांनी त्या फारा शब्दाचा सगळा इतिहास लिहून पाठवला. हो, महाभारतात आलेल्या गीता किती आहेत, हो लगेच. आता यांनीच गीता सगळ्या लिहून पाठवल्या होत्या महाभारतामध्ये. आहेत लोक तसे अभ्यास करणारे, म्हणजे तुम्ही सुद्धा अभ्यास करणारे, तुम्ही सांगणारे आहेतच, पण बाहेर अभ्यास करणारे लोक आहेत, खूप अभ्यास करतात लोक. चांगली गोष्ट आहे. कशा करता मी सांगतोय, महाभारताचं वर्णन आपलं चाललंय म्हणून ज्ञानोबाराय शेवटी म्हणतात, आता उपसंहार करतात ज्ञानोबाराय, मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे म्हणपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही. म्हणून महाभारतात जे नाही ना ते तुम्हाला तिन्ही लोकात पाहायला मिळणार नाही. तिन्ही लोकात म्हणजे कुठलेही, आता वाङ्मय विश्व चाललंय बरं काय. महाभारतात जे नाही ना ते तुम्हाला जगातल्या तिन्ही लोकातल्या कुठल्याच वाङ्मयात पाहायला मिळणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मला असं वाटतं, येणे कारणे म्हणपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. म्हणून मी असं म्हणतो, हे सगळं जगत जे आहे म्हणजे काव्य जगत, ते सगळं व्यासांचं काय आहे, उच्छिष्ट आहे. म्हणजे काय, जे महाभारतात आहे. हो, महाभारतात आदी पर्वामध्ये असं म्हटलंय, यदि अस्ति तदन्यत्र यन्नेहास्ति न तत्क्वचित. जे इथं आहे ना ते सगळीकडेच आहे, आणि जे इथे नाही ते कुठंच तुम्हाला मिळणार नाही. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी त्रयी म्हटलंय. महाभारतात जे तुम्हाला नाही ना वाचायला मिळणार ना ते तुम्हाला कुठल्याही अन्य ग्रंथात वाचायला मिळणार नाही. आणि जे महाभारतात आहे तेच तुम्हाला बाकी सगळ्या ग्रंथात वाचायला मिळेल. म्हणून तसं पाहायला गेलं तर जेवढी काव्य नंतर निर्माण झाली, जेवढे ग्रंथ निर्माण नंतर झाले, त्या सगळ्यांनी पहिलं महाभारत वाचलं आणि मग महाभारताला अनुसरून त्यांनी आपले ग्रंथ लिहिलेले. संत वाङ्मयावर सुद्धा महाभारताचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. महाभारताचे अनेक दाखले, महाभारतातली अनेक उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. ज्ञानोबारायांनी सुद्धा महाभारतातले अनेक दाखले घेतलेले आहेत. कितीतरी ओव्या अशा आहेत की त्या महाभारतातल्या कथा सांगणाऱ्या आहेत. सांगा उदाहरणादाखल महाभारतातल्या कथा सांगणाऱ्या ज्ञानोबारायांनी लिहिलेल्या ओव्या.
गोष्टी केली. विश्वामित्राची कथा कुठे आहे? महाभारतात तीच आहे. अनेक कथा आलेल्या आहेत महाभारत. नऊश स्वर्गाधिपती जाहला, परी रहाटी भांबावला, भुजंग तो पावला नेनसी काही. नऊश राजा जो आहे तो स्वर्गात गेला आणि विचलित झाला, घाई झाली त्याला, म्हणून मला पूर्वीचा जो इंद्र आहे त्याची पत्नी हवी आहे असं म्हटला. ती हुशार होती, ती बृहस्पतीकडे गेली. तिने सांगितलं आत्तापर्यंत ज्या वाहनात कोणी बसून आलं नाही अशा वाहनात तू बसून ये. याने ऋषी मुनींनाच पालखीला जुंपलं आणि चला लवकर चला लवकर म्हणायला लागला. ऋषीने शाप दिला आणि त्याला काय व्हावं लागलं? साप व्हावं लागलं. देवदानवाच्या मंथनाची कथा आलेली आहे, महाभारतात आले, भागवतात आलेले अनेक कथा आहेत. श्री गुरुचेनी नावे माती, डोंगरी जयापाशी होती आहे, महाभारतातलीच कथा आहे. म्हणून अशा अनेक महाभारतातल्या कथा. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही, येणे कारणे मनपे पाही व्यासोच्चिष्ट जगत्रय. म्हणून मला असं वाटतं हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. ऐशी जगी सुरस कथा, जे जन्मभूमी परमार्था, मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. अशी कशी आहे? ऐशी जगी सुरस कथा, रस भरीत अशी कथा आहे. ऐकता ऐकता मनुष्याला रस निर्माण होतो. म्हणून अशी असलेली ही सुरस कथा आहे, जे जन्मभूमी परमार्था, परमार्थाला जन्म देणारी भूमी आहे. म्हणजे परमार्थाचं जे काही साधन असेल, परमार्थाचं जे काही साध्य असेल, परमार्थ कशाला म्हणायचं? प्राप्त केल्यानंतर माणसाच्या जीवनात काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही, त्याला म्हणायचं परमार्थ. आणि असा परमार्थ आहे परमात्म्याची प्राप्ती. त्याला मोक्ष म्हटलेला आहे, त्याला साक्षात्कार म्हटलेला आहे. मग असा जो परमार्थ आहे त्या परमार्थाची जन्मभूमी म्हणजे महाभारत आहे. म्हणजे परमात्मा प्राप्त होण्याकरता जी काही साधनं आहेत त्या साधनेचा विचार महाभारतात आहे. आणि त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे याचाही विचार महाभारतामध्ये. परमात्म्याचं वर्णन केले, जन्मभूमी परमार्था. ही सगळ्या कथा सांगून कशा करता सांगितल्या? सगळ्या कथा आपल्या जीवनात धर्म प्राप्त व्हावा, अर्थ प्राप्त व्हावा, काम पुरुषार्थ नीट कळावा आणि या सगळ्यांचं साध्य असलेला जो मोक्ष आहे सगळ्यांना प्राप्त व्हावा. म्हणून या सगळ्या कथा सांगितलेल्या आहेत. भीष्माचार्यांनी जरी शांती पर्वामध्ये सगळ्या कथा सांगितल्या, परंतु हे सगळं सांगत शेवटी मोक्ष धर्म सांगितलाय. युधिष्ठिरांनी विचारलंय, को धर्म सर्व धर्मानाम. हो, सुरुवात काय? वैशंपायन उवाच. वैशंपायन उवाच श्रुत्वा धर्मानाशेषेण पावनानी च सर्वशा युधिष्ठिरम शांतनवम पुनरेवाभ्य भाषत. हे सगळ्या वैशंपायन ऋषी सांगतायत. म्हणजे तिथे वैशंपायन आलेत बघा. आणि मग धर्मराजाने या सगळ्या कथा ऐकल्यानंतर धर्मराज म्हणतात शेवटी, को धर्म सर्व धर्मानाम भवत परमो मता, किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? आता हे सगळे तुम्ही धर्म सांगितले. राजधर्म सांगितला आहे, दान धर्म सांगितला आहे, श्री धर्म सांगितला आहे, आपद धर्म सांगितला आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ धर्म कोणता आहे? किम जपन मुच्यते जंतुर जन्म संसार बंधनात. कशाचा जप केल्यानंतर सगळ्या संसार बंधनातून मुक्त होणार आहे मनुष्य? काय बोलले भीष्माचार्य? भीष्म उवाच जगत्प्रभुं देवदेवं मनंतं पुरुषोत्तमं. मागून सांगू राहिले,
स्तवन नाम सहस्रेन पुरुष सततोत्थितः. आणि मग भीष्माचार्यांनी 1000 नावं सांगितली विष्णूंची. ओम विश्वम विष्णू विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत प्रभू. हो, सगळी 1000 नावं सांगितली. 1000 नावं सांगितल्यानंतर त्यात नामस्मरण विष्णू सहस्रनामाची फलं सांगितली. काय काय हे फल, हे जपल्यानंतर माणसाला काय प्राप्त होतं सगळं सांगितलं. म्हणजे भागवत धर्मही सांगितला, मोक्ष धर्माचंही वर्णन केलंय, ज्ञानाचा शुद्ध ज्ञानाचंही वर्णन केलं. म्हणून ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था. परमार्थाची काय आहे? जन्मभूमी आहे, माणसाला परमार्थाकडे वळवणारी आहे. महाभारत ऐकल्यानंतर माणसाला आपोआप वैराग्य निर्माण होतो. एवढे राजे झाले आणि एवढे राजे गेले. मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनात सुद्धा दुःख संपलं नाही. कोणाचंही चरित्र तुम्ही बघा, महाभारताची सुरुवातच आहे ते सत्यवतीचं चरित्र सांगितलंय बघा. सत्यवती जी आहे ती सुद्धा शापामुळे ती तिथे कोळ्याच्या घरी जन्माला आलेली बरं का. पराशर नावाचे ऋषी आले, मत्स्यकन्या आहे, आणि पराशर ऋषींच्या संबंधातून व्यास नावाचा मुलगा झाला. बर, पराशर ऋषी गेले निघून, व्यासाचा सांभाळ केला सत्यवतीने काही दिवस. नाही, व्यासाला घेऊन गेले पराशर ऋषी, त्याला शिकवून आणतो म्हटले. बरं, शिकवून आणल्यानंतर तरी व्यास तिथं थांबलेत का? नाही, म्हटले आई तुला ज्यावेळेस गरज पडेल तेव्हा मला बोलव, पण मी चाललो तपश्चर्येला. गेली हिमालयात तेव्हा. नंतर त्या शंतनू राजाने तिला पाहिलं. शंतनू राजाने पाहिल्यानंतर शंतनू राजा झुरायला लागला तिला पाहून. भीष्माचार्य शंतनू राजाचा मुलगा आहे, आपले वडील का झुरतात म्हणून त्या सत्यवतीकडे गेली आणि सत्यवतीला सांगितलं माझे वडील तुमच्याकरता झुरतायत, तुम्हाला यांच्यावर. ती म्हणली बाबा पहिलं मला आता एक खडा टोचलेला आहे, आता माझ्या बापाकडे जा, बाप जे म्हणेल ते बघा तुम्ही. वडिलांच्याकडे गेला, वडिलांनी सांगितलं बाबा ठीक आहे करायचंय, नाही ज्याबरोबर विवाह, आम्हाला काही चांगलं आहे, राजाबरोबर विवाह होतोय, परंतु हिचा मुलाला राज्य मिळालं पाहिजे. भीष्माचार्य म्हणले ठीक आहे मी कबूल करतो. अरे तू कबूल करून काय, उद्या तुझं लग्न होईल, तुझा मुलगा राजा होईल. मोठ्या मुलाचाच मुलगा काय होतो? राजा होतो. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली बाबा तुम्ही असं वाटत असेल, तुम्हाला शंका वाटत असेल तर मी लग्नच करणार नाही. झालं, सत्यवतीचं आणि शंतनूचं लग्न झालं. 2 मुलं झाली, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. विचित्रवीर्य का चित्रांगद मला वाटतं युद्धात मारला गेला, चित्रांगद मारला गेला. एक राहिला होता तोही आजारी असायचा म्हणतात. बरं, आता त्याचा विवाह करायचा आहे, तो असा आजारी असल्यामुळे कोण त्याला द्यायचा म्हणून भीष्माचार्याने त्याच्याकरता त्या काशी राजाच्या 3 कन्या आणल्या. आंबा, अंबिका, अंबालिका. आणल्यानंतर विवाह झाल्यानंतर तो विचित्रवीर्य काय विचित्रवीर्य तोही मेला म्हणतात. गेला तो, म्हणजे परत वंश बंद पडला. वंश बंद पडल्यानंतर परत ते सत्यवती म्हणले आता पुढं काय करायचं. मग व्यासांना बोलवलं आणि व्यासांना बोलवून आंबा अंबिका दोघीच होत्या, ती एक निघून गेली होती. अंबिका आणि आंबा दोन्हीच होत्या, एक निघून गेली होती. कशा करता मला सांगायचंय, मला इतिहास नाही सांगायचा. एवढ्या मोठ्या लोकांच्याही घरात सगळ्या भानगडीच भानगडी आणि सगळं दुःखच दुःख. त्या सत्यवतीला कधीच सुख नाही मिळालं. वंश नाहीच चाल. तुम्हाला वाटतं आमच्याच घरात एक गडबडी आहेत, नाही काही नाही, सगळीकडे हेच आहे. हो, आपलाच मुलगा मेला किंवा आपलाच आजारी पडला किंवा आपलाच मुलगा आपल्याला शिवाय देत, काही नाही तसं, सगळीकडे तेच आहे. अहो एवढं सगळं करून सुद्धा ते वंशाला काय कुलदीप निघाले सांगा. ते धृतराष्ट्र आंधळा, त्याला 100 पोरं झाली, ती सगळी विचित्रच.
पंडू होता, तो झाला, पण तो पहिल्यापासूनच रोगी, त्याला शाप. कशा करता हे सगळं सांगितलं, इतिहास सांगितले. हे इतिहास एवढ्या करता सांगितले, संसार म्हटलं की याच्यात सगळं असंच असतं. म्हणून संसार दुःख मूळ असं म्हणून रडत बसायचं नाही, योग्य ते करत राहायचं. पण करता करता मुख्य काय आहे, परमात्म्याची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक इतिहास आहेत. आता सगळा इतिहास मी पुढचा सांगत नाही. आणखीन पांडवांचं जीवन कसं गेलं, कौरवांचं जीवन कसं गेलं. पांडवांना जरी देव सहाय्यकारी होता तरी सुद्धा पांडवांच्या जीवनात काही दुःख आली असे समजू नका. आलीच ना दुःख. अहो, एकुलता एक अभिमन्यू मेल्यानंतर सुभद्रेला दुःख झालंय का नाही. 5 मुलं मारली देव असताना. कोणी? त्या अश्वत्थाम्याने. कोणाची? द्रौपदीची. भगवान परमात्मा सारखा भाऊ. 5 पांडव म्हणजे 5 शूरवीर सगळे. पण एवढं सगळं असताना तो अश्वत्थामा येतो आणि 5 मुलांना मारून जातो. आता त्यांचा इतिहास आहे, पूर्वजन्माचा काही संबंध आहेत, ते कर्म त्यांना भोगायला यावं लागतं. हा स्वतंत्र. अभिमन्यूचं सुद्धा, तो सुद्धा देव आहे. मी असं ऐकलं, सगळ्या देवांनी जन्म घेतलाय, पण एक देव म्हणला मी जन्म नाही घेणार. सूर्याने कोणाच्या रूपाने जन्म घेतला? सूर्याचा मुलगा कोण आहे? कर्ण. इंद्राचा मुलगा कोण आहे? अर्जुन. पण म्हटले चंद्र म्हणला मी नाही जन्म घेणार, म्हणजे माझा मुलगा नाही देणार मी. मग खूप आग्रह केल्यानंतर चंद्रानेच अभिमन्यूच्या पोटाने, चंद्राच्या मुलाने अभिमन्यूचा मुलगा म्हणून अभिमन्यू म्हणून जन्म घेतला होता. पण चंद्राने सांगितलंय 16च वर्ष देणार, 16 वर्षांनी माझा मी परत येणार. मग 16व्या वर्षी ते युद्ध झालं आणि त्या चक्रव्यूहात मारला घेतला आणि त्याचा त्यांनी परत घेतला. पण इकडं शोक झाला ना. म्हणजे असे काही कथा, ह्या कशा करता कथा सांगितल्या सगळ्या? माणसाला वैराग्य निर्माण व्हावं, माणसाच्या जीवनात भक्ती निर्माण व्हावी आणि भक्ती वैराग्याच्या माध्यमातून पुढे त्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, हा सगळा हेतू आहे. म्हणून ऐशी जगे सुरस कथा जे जन्मभूमी परमार्थ. परमार्थाची काय आहे? जन्मभूमी आहे. मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया. मुनी सांगतात. कोणते मुनी सांगतात? वैशंपायन. हे वैशंपायन कोण आहेत? का सांगायला लागले? व्यास महर्षींचे शिष्य आहेत. खरं तर व्यास महर्षींनाच विनंती केली होती जन्मेजयाने, पण व्यास महर्षी म्हणले आता मी नाही सांगत. आहेत ना आपले सांगणारे भरपूर. आपलं काय त्यांचं नाव? वैशंपायन. हे वैशंपायन ऋषी आहेत. हे सुद्धा मुनी त्यांचं वर्णन केलंय. मुनी कसे असतात? मननात मुनी. सगळं महाभारत वैशंपायन मुनींनी त्याचं मनन केलेलं आहे. व्यास महर्षींनी जसं शिकवलं तसं सगळं महाभारत जसंच्या तसं महाभारत नवे नवे त्याला व्यास महर्षींच्या महाभारताला आणखीन खोलवलेलं आहे. म्हणून असे असणारे मुनी ते कोणाला सांगतात? नृपनाथा जन्मे जया. जन्मेजय हा नृपनाथ आहे, म्हणजे राजामध्ये सुद्धा वरिष्ठ असलेला आहे. परीक्षितीचा हा मुलगा आहे, त्यावेळेस तो राजा आहे. आणि या राजाला का सांगितलं त्याची कथा आपण काल पाहून आलो. जन्मेजयाचे अवलीळा दोषार. जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगल धाम अवधारी. जो म्हणून ज्ञानोबाराई शेवटी आता उपसंहार करतात. उपक्रम काय केला होता? आता अवधारा कथा गहन, जे सकळ कौतुका जन्मस्थान, जे अभिनव उद्यान. आणि आता उपसंहार काय बघा? जे अद्वितीय उत्तम पवित्र एक निरुपम परम मंगळधाम अवधारी. अवधारा कथा गहन आणि अवधारी जो, याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता. सगळं महाभारताचंच वर्णन आहे. महाभारत कसं आहे म्हणतात? अद्वितीय. म्हणजे आता किती मी जरी सांगितलं तरी त्याची उपमा कशाशी देता येणार नाही. असं हे अद्वितीय आहे. नुसतंच अद्वितीय आहे का? नाही म्हटले उत्तम.
महाभारत हे उत्तम कथा आहे, चांगली कथा आहे आणि पवित्र अशी कथा आहे. ऐकल्याबरोबर दोष जातात, ऐकल्याबरोबर पुण्य प्राप्त होतं, ऐकल्याबरोबर चित्तशुद्धी होते. हो, मागे ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना किंवा गीतेचं वर्णन करताना ओळी सांगितली ना, सर्वने पाप जाती धर्मधरी उन्नती. हा, पापही जातंय, पुण्यही प्राप्त होतं, अशा प्रकारची ही कथा आहे. पवित्र एक, किती पवित्र कथा आहे. जन्मे जयाचे अवलीळा दोष आले. किंवा महाभारताच्या श्रवणाने अनेक दोषी लोक होते, त्या सगळ्यांचा काय झालेला आहे, उद्धार झालेला आहे. म्हणून पवित्र एक निरुपम परम मंगळधाम, किंबहुना मंगलाचं धामच आहे. काही गोष्टी मंगल असतात, परंतु कालानंतर देशाने त्या अमंगल होतात. परमात्मा असा मंगल आहे की तो कायमचा मंगल आहे. म्हणून अशा परमात्म्याचं वर्णन, परमात्म्याची प्राप्ती करून देणारं हे महाभारत असल्यामुळे मागे म्हटलं परमधाम प्रगट, आणि ते ज्ञानोबाराय म्हणतात परम मंगल धाम, मंगलाचं ठिकाण असलेलं हे महाभारत आहे. म्हणून अवधारी जो, आपण सगळ्यांनी ते महाभारत सुद्धा वाचा, ऐका. आता महाभारतानंतर आता भारत कमळ परागो गीताख्यू प्रसंगो जो संवादला श्रीरंगू अर्जुनेशी, गीतेचं महात्म्य सांगणार आहेत, त्याचा विचार